नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय तृतीयेच्या या मंगलमय आणि शुभ दिवशी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस म्हणजे समृद्धी, आनंद आणि गोड आठवणींचा, आणि म्हणूनच आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक रसाळ आणि सगळ्यांच्या मनाचा राजा असलेले आंब्याचा रस। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी त्याला असे उभे कट मारून घेत आहे। त्यानंतर आपल्याला सर्व आंब्यांचे अशा प्रकारे सालं काढून घ्यायचे आहेत। आणि आता अशा प्रकारे मी सर्व आंब्यांचे सालं काढलेले आहेत। आता आपल्याला त्याचा गर काढून घ्यायचा आहे। रस करण्यासाठी आंबे नेहमी चांगले पिकलेले आणि सुगंधी असे वापरावेत। हे बघा किती रसाळ आणि गोड आंबे आहेत, यामुळे रसाची चव एकदम भारी येणार आहे। अक्षय तृतीया आणि आंब्याचा रस हे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, कारण आजच्या दिवशी आंब्याच्या रसाचा मान असतो देवाच्या नैवेद्यासाठी। अशा प्रकारे आता आपल्याला सर्व आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे। इथे आता मी सर्व आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता मी या कोया आहेत त्यामध्ये मी पाणी टाकून ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणजे याचं पाणी आपल्याला आता रसासाठी वापरायचं आहे। यासाठी तुम्ही थंड पाणी वापरा। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे कोय धुवून घेत आहे। आणि आता हे पाणी आपल्याला रस बनवण्यासाठी वापरायचं आहे। आता मी हे आंब्याच्या गरामध्ये टाकून घेत आहे। आता हे सर्व आपण छानपैकी ब्लेंड करून घेणार आहोत। त्यासाठी आता हे आपण घेऊयात एका मिक्सिंग जारमध्ये, आणि यामध्ये आपल्याला पाणी सुद्धा ॲड करायचं आहे थोडंसं। कुणी कुणी यामध्ये दूध वापरतं, पण माझ्या मुलांना दूध टाकलेला आमरस आवडत नाही, त्यामुळे मी यामध्ये दूध नाही वापरत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध वापरू शकता। आता त्यात टाकूयात साखर आणि थोडंसं मीठ। रसामध्ये थोडंसं मीठ टाकलं की रसाची टेस्ट आणखी छान येते। आणि यामध्ये आपण टाकूयात आता पाणी, थंड पाणी। आणि आता हे आपण बारीक करून घेऊयात, व्यवस्थित ब्लेंड करून घेऊयात। आता आपला आंब्याचा रस तयार आहे। हे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे, ना जास्त पातळ ना खूप घट्ट। तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।